बीदर शहर में आज प्रगतिशील समान विचारधारा वाले वकीलों द्वारा राष्ट्रपति को एक ज्ञापन सौंपकर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की मांग की गई। हाल ही में अमित शाह ने डॉक्टर बी.आर. अम्बेडकर का अपमान किया है, जो निंदनीय है। इस संबंध में वकीलों ने एक सभा का आयोजन करके अदालत से प्रदर्शन निकालकर जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर जिलाधिकारी के माध्यम से राष्ट्रपति के नाम एक ज्ञापन सौंपा। इस अवसर पर वकील काशीनाथ राव फूले, दीपक गुप्ता, शरणप्पा शर्मा, सुंदरजा फिरांगे, धोंडीबा, शिवरुद्र कांबले, बाबूराव होना, आनंद शाखा, शंकर हावगे, गणपति बापूरा सहित अन्य वकील आदि शामिल रहे। कैमरामैन पपुराज का कवरेज। स्वातंत्र्य 75 ವರ್ಷ ಆಸೊಳಗೆ ಅಮೃತ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಅಮೃತ ಕಾಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಅಂಗೀಕರಿಸಿಕೊಡ 75 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು। ಆ 75 ವರ್ಷ ಬಗ್ಗೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಇತ್ತು। ಈ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಏನಿದ್ದಾರೆ, ಆ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದು ಸ್ವರ್ಗ ಲೋಕದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾವಂತೂ ಸ್ವರ್ಗ ನರಕಂತ ನೆಂಬೋದಿಲ್ಲ। ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 80% ಜನ OBC, ಮೈನಾರಿಟಿ, SC, ST ಏನಿದ್ದಾರೆ, ಆದಿವಾಸಿ ಜನ, ಇವರು ಮೆಜಾರಿಟಿ। ಈ ಮೆಜಾರಿಟಿ ಜನರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಿದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್। ಈ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ, ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಸಂವಿಧಾನ ಅಂಗೀಕರಿಸಿ, ಅದರಲ್ಲಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಸ್ವರ್ಗ ಸಿಕ್ಕಿದಂಗೆ। ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು, ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಜನ ತಡಿಪಾರ್ನು ಅಂತಾರೆ। अवसर पर भारत का संविधान के विषय पे पार्लियामेंट में बहुत सविस्तर चर्चा हुआ। वो दिनांक 16-17 दिसंबर के दिन बहुत संविधान दिवस, संविधान क्या है, संविधान के विषय में ज़्यादा चर्चा करना बोलकर एक भारत सरकार ने 16-17 को पार्लियामेंट में डिबेट रखी। वो डिबेट में हम ये कहना चाहते हैं, भारत का होम मिनिस्टर सबसे प्राइम मिनिस्टर के बाद बड़ा गुण होता है। ऐसा व्यक्ति डिस्क्रिमिनेशन यानी समाज में अलग अलग मतभेद करने का विचार वहाँ रखे। वो क्या है, भारत देश में पहले आज तक स्वतंत्र होने से पहले, स्वतंत्र के बाद भी 3 कानून लागू हो गए। एक भारत स्वतंत्र होने से पहले, ब्रिटिश आने से पहले मनुस्मृति संविधान था। उसके बाद उसको निकाल ದಿನ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ವಕೀಲ ಸಂಘದಿಂದ ನಾವು ಸಮಾನ ವಯಸ್ಕರು ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಇಲ್ಲದಂಥ ಒಂದು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಹೊನ್ನ ಸರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪೂಲೆ ಸರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದಿದ್ದೇವೆ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ। ನಮ್ಮ ಬಾರ್ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಕೀಲ ಮಿತ್ರರೆಲ್ಲ ಸೇರಿದ್ದೇವೆ। ಮೊನ್ನೆ ದಿವಸದಲ್ಲಿ 17ನೇ ತಾರೀಕು 16ನೇ ತಾರೀಕು ಡಿಸೆಂಬರ್ದಲ್ಲಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಚಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಅವಮಾನ ತರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ। ನಮಗೆ ಇದರಿಂದ ಭಾಳ ಘಾಸಿಯಾಗಿದೆ, ನೋವಾಗಿದೆ। ಯಾಕಂದರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಕಾನೂನು ತಜ್ಞರು ಮತ್ತು ಎಲ್ಲರನ್ನ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಕಾನೂನನ್ನು ರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಮತ कामले यहाँ पर आज उपस्थित है बीदर कर्नाटका से। तो पार्लियामेंट में जो चर्चा चल रहा था संविधान के ऊपर, तो देश के गृह मंत्री अमित शाह जी ने कहा कि अंबेडकर 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 नाम लेने से अगर भगवान का नाम लेते तो आपको 7 जन्म में स्वर्ग मिलता। ये बात क्यों आ गई है, क्यों आ गई बोले तो इतिहास साक्षी है, इतिहास में एविडेंस भी है। जो भी महापुरुष अगर डेवलपमेंट, वैज्ञानिक सोच, समता, स्वतंत्र, बंधुत्व और न्याय के बारे में बात करता है, उसको इस देश में छुपाने की, उसको हत्या करने की और उनको छुपाने की कोशिश सदियों से चलते आए हैं। आज दुनिया में, पूरे विश्व में, इस धरती में सबसे ज़्यादा चर्चित प्रासंगिक अगर व्यक्ति कौन है, ऐसा रिसर्च हो रहा है, वो कैम्ब्रिज हो, ऑक्सफोर्ड हो, दुनिया के सारी यूनिवर्सिटी रिसर्च कर रहे हैं, दुनिया के सारी बुद्धिजीवी सोच रहे, चिंतन कर रहे, रिसर्च हो रहा है। क्यों इस आदमी में इतना शक्ति, बुद्धिमत्ता क्यों है? इस धरती पर सबसे ज़्यादा किताबें पढ़ने वाले बाबा साहब अम्बेडकर है। दुनिया में सबसे प्रोग्रेसिव कॉन्स्टिट्यूशन देने वाले बाबा साहब अम्बेडकर है।
दुनिया के 4 बड़े सिद्धांत समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, ये सिद्धांत भारत के संविधान में लागू करने वाले बाबा साहब अम्बेडकर दुनिया में पहले प्रथम महान मानवता